महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। नगरसेवक इच्छुक उमेदवार यांचं पक्षांतर सुरू झालंय। पुणे महानगरपालिकेतल्या जवळपास अर्धा डझन नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्याशिवाय इतर पक्षातले पदाधिकारी, माजी नगरसेवक, राजकीय नेत्यांची मुलं यांनीही भाजपचा रस्ता धरलाय। भाजपनं अजूनपर्यंत सहकारी पक्ष शिवसेनेला हात लावलेला नाही। त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसमधील कुणी ना कुणी भाजपात प्रवेश केलाय। पक्ष प्रवेशासाठी इच्छुकांची रांग मोठी असली तरी विचार करूनच प्रवेश दिला जाणार आहे, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। जे 2-2 टर्म 4-4 टर्म नगरसेवक आहेत हे आता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर दिसत आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीने निश्चितपणे एक गोष्ट ठरवली आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल त्या ठिकाणी नवीन माणसाला संधी न देता आपल्या कार्यकर्त्यालाच ताकद देऊन निवडून आणण्याचं काम पार्टीत होणार आहे। पक्षाला लागलेली गळती कशी रोखायची हा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर आहे। महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीलाही धास्ती आहेच। राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकानं भाजपचा रस्ता धरलाय। तसंच राष्ट्रवादीतील इतरही काही जण भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। पक्षाला याची कल्पना आहे, पण फोडाफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीही उतरणार असल्याचं स्पष्ट आहे। आता फारशी गळती आमची होणार नाही। किंबहुना तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसामध्ये हे चित्र पाहायला मिळेल की इतर पक्षामधून काही उमेदवार आमच्या पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न आहे। परंतु आमच्या पक्षाकडे देखील इतर पक्षामधून खूप लोक येणार आहेत आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देखील त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील। महानगरपालिकेतील सत्ता आणि अजित पवार यांचं नेतृत्व यामुळे राष्ट्रवादीची स्थिती काहीशी बरी आहे। मात्र काँग्रेस, शिवसेना आणि मनसेची स्थिती अवघड झाली आहे। काँग्रेस, शिवसेना यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे, पण किमान त्यांची संघटना तरी आहे। मनसेची मात्र स्थिती बिकट झाली आहे। आता निवडणुका जवळ येतील तसं तसं कोणाला किती खिंडार पडणार हे लवकरच स्पष्ट होईल। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।